भारतीय संस्कृतीमध्ये महालक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा देवीला देवी म्हणून देव्हाऱ्यात स्थान दिलं जातं. अगदी गायीची पूजा होते. तिथं महिलांना मात्र कशी अपमानास्पद वागणूक दिली जाते याचा साक्षात्कार आज स्वामीनारायण मंदिरात पाहायला मिळाला. गोवंश हत्याबंदी कायदा करून गायींना वाचवलं म्हणून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणाऱ्या आयोजकांनी महिलांना मात्र स्टेजपासून दूर ठेवलं. या कार्यक्रमात साधू संतांच्या रांगेत जवळ महिलांना बसू दिलं गेलं नाही. अपमानास्पद वागणूक देत त्यांना उठवण्यात आलं. अगदी मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर यांनाही आयोजकांनी व्यासपीठाऐवजी चौथ्या रांगेत बसवलं. या भेदाभेदीमुळे नाराज असलेल्या उपमहापौरांनी आयोजकांवरती जोरदार आगपाखड केली. गाय की बैकबोन में सूर्य केतु नाम की नाड़ी है. इट बिल्ड्स द गोल्ड सॉल्ट और गाय के लहू में ये गोल्ड सॉल्ट सदा जो नवजात शिशुओं के लिए अच्छा रहता है. गाय के दूध में कैल्शियम और काम आने वाले. स्वामीनारायण मंदिरामध्ये महिलांसोबत झालेल्या भेदभावामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर अलका केरकर या देखील होत्या. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमका तिकडे काय प्रकार झाला आणि त्यांनी देखील काय अनुभव घेतला. काय सांगा. ते काही पत्रकारांना देखील बाजू करण्यात आलं आणि महिलांना मला 3 रोज सोडून बसवण्यात आलं. मॅडम, तुम्ही त्या कार्यक्रमात होता. तुमच्यासोबत कशा पद्धतीची वागणूक होती? तुम्हाला पुढे बसायला दिलं? आधी दिलं नव्हतं, पण नंतर मी स्टेजवर आम्ही देखील पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी बोलवल्यानंतर तुम्ही स्टेजवर गेला, पण त्याआधी तुम्ही तिथल्या रो मध्ये बसला. मी चौथ्या रोजमध्ये. आणि जे काही घडलं ते खरंच निश्चितार्थ आहे. कारण आजकालच्या काळात काही लेडीज आणि जेंट्समध्ये काहीच फरक नाही. त्यांच्या खांद्याला खांदा भिडून किंवा त्यांच्या एक स्टेप पुढे जाऊनच सगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे आणि आपल्या संस्कृतीत देखील महिलांना सन्मानानेच वागवलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या काही परंपरा जर त्यांच्या असतील तर मला वाटते त्यांनी त्या जरा दूर ठेवल्या पाहिजे. आणि एकतर हा पब्लिक कार्यक्रम होता, त्याच्यामुळे हे जे काही घडलं ते चुकीचं होतं. आम्ही त्याचा निषेध करतो. तुम्हाला जेव्हा चौथ्या रांगेतल्या खुर्चीवर त्यांनी बसायला सांगितलं, ते कशा पद्धतीने सांगितलं की निमंत्रण पत्रिका देण्याच्या वेळेसच तुम्हाला याबाबत कल्पना देण्यात आली? आधी मला सांगितलं गेलं होतं की स्वामी असतील, त्यामुळे स्वामी काही डिस्टन्स महिलांपासून त्यांना सोडावं. मला ही अपेक्षा होती की मी चौथ्या रांगेत बसेल. परंतु ठीक आहे, जे झालं ते झालं. नंतर मला सन्मानाने स्टेजवर बोलवलं. तुम्ही स्वतः उपमहापौर आहात आणि तरीही तुमच्यासोबत ही घटना घडली, तर सामान्य महिलांचं काय होत असेल? काय बरोबर आहे. म्हणूनच आम्ही त्याचा निषेध केला होता. कारण महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आणि महिलांना सन्मानानेच वागवलं. आयोजकांवर कारवाई होणार का किंवा त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी तुम्ही मागणी करा? आम्ही आमच्या पक्षाध्यक्षांना सोडलेलं ते काही निर्णय घेतले. पण एक महिला म्हणून तुम्हाला काय निदान आता पुढे तरी त्यांनी हे करू नये आणि त्यांनी मानसिक त्यांचा बदल आणावा एवढी ते मागणी. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपाली जगताप, पटेल, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.